नमस्कार मंडळी, मी पूजा. माझ्या नवऱ्याचा जर एखादा आवडीचा पदार्थ बनवला ना, तर तो किती पण बनवा, 2 दिवसातच त्याचा डब्बा रिकामा झालेला असतो. संक्रांतीत तिळगुळाचे लाडू खाऊन मन काय भरलं नव्हतं, म्हणून तिळगुळाचे लाडू कर, तिळगुळाचे लाडू कर म्हटलं. तुम्ही मदत करत असाल तरच लाडू बनवते. मग काय, हो बोलली, करतो मदत. मग चला म्हटलं ठीक आहे. थोडेसे तीळ होते घरात शिल्लक, त्यामुळे लाडू कर लाडू कर असे म्हणत होते. मग एका कढईमध्ये राहिलेले थोडेसे 250 ग्राम इतके तीळ होते. मग तेच घेतले, म्हटलं त्याचे लाडू बनवावे. संपूर्णही जातील तीळ म्हटलं, आणि मुलंही खातील. तर एका कढईमध्ये तूप काय ते खात नाहीत, त्यामुळं बिना तुपातच मी म्हणजे तूप टाकताच मी तीळ थोडेसे भाजले. जास्त नाही, थोडंसं गरम मंद आचेवर गरम केले थोडेसे आणि काढून घेतले बाजूला. आणि त्याच कढईमध्ये 250 ग्राम तीळ घेतले होते, तर तेवढाच मी गूळ घेतला. गूळ पण मी त्यांनाच हे करायला लावला होता बारीक, ओबडधोबड कसा तरी त्यांनी आपली करून दिला, आणि मी पण तसाच मग गॅस कढईमध्ये टाकला. थोडासा मोठाच गूळ होता, त्यामुळे वितळायला थोडासा टाईमच लागला. छान असा गूळ वितळत होता. त्याचा पाक बनवून घ्यायचा. मंद आचेवरच आपल्याला हा पाक बनवायचा आहे. गॅस फास्ट करायचा नाही, तर मग गूळ जास्त असा डार्क होतो, म्हणजे असं थोडंसं जळल्यासारखा त्याचा स्मेल येतो. तर मंद आचेवरच आपल्याला गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. आता पाक कसा बनतो, तर छान अशी त्याला उकळी आली की मी गुळामध्ये थोडंसं पाणी ओतलं होतं. जास्त नाही ओतायचं, 1 चमचा इतकंच ओतायचं, 1-2 चमचा इतकंच बस होतं. छान असा पाक कसा रेडी झाला आहे ते बघायचं. थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला जो पाक बनलेला आहे तो टाकायचा आहे. छान असं हाताने गोळी होते का बघायची, अशी जेलीसारखी गोळी झाली की म्हणायचं आपला पाक रेडी आहे. तर माझा पाक रेडी होता. तर त्याच्यामध्ये जे भाजलेले तीळ होते ती मी टाकून घेतले, आणि त्याच्याबरोबरच थोडेसे असे भाजलेले शेंगदाणे होते. त्याचे फलफट वगैरे काढून साफ करून तेही असे एकदम जाडसर कुटून त्याच्यामध्ये टाकले होते. तर मस्त असं तीळ टाकून शेंगदाणे टाकून 1 मिनिटभर परतलं, आणि ताटामध्ये थोडंसं तेल लावलं, आणि त्या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलं. तूप बिलकुल खात नाही, त्यामुळं त्यांना तुपाचा स्मेल जरी आला तरी आवडत नाही. त्यामुळं मी बिलकुलही तुपाचा वापर केलेला नाही आहे, कारण तूप टाकलं तर त्यांना आवडत नाही. त्यामुळं करून तरी काय फायदा. मग छान असे त्यांनाच लाडू वळायला लावले. मस्त असे लाडू रेडी आहेत, आणि हे लाडू गरम आहेत तोपर्यंतच छान असे लाडू बनवून घ्यायचे, नाहीतर काय होतं ना, नंतर लाडू बिलकुलही बनवता येत नाही. त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात घेऊन छान असे लाडू वळायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.